मुंबईहून परतणाऱ्या आंदोलकांनी समृद्धी महामार्ग अडवलाय। वैजापूर तालुक्यातील जांभरगाव टोलनाक्यावरील ही घटना आहे। फास्टॅगमधून पैसे वजा झाल्याने टोलनाक्यावर आंदोलकांनी संताप व्यक्त केला। आंदोलकांची टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांशी हमरीतुमरी सुद्धा झाल्याचा प्रकार पाहायला मिळालाय। महामार्ग अडवल्याने 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या। वैजापूर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटल्यानंतर ही वाहतूक सुरळीत सुद्धा झाल्याचा प्रकार। मुंबईहून परतणाऱ्या आंदोलकांनी समृद्धी महामार्ग अडवलेला आहे, त्याची दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवरती। या ठिकाणी फास्टॅगमधून पैसे वजा झाल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त केलाय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी नितीन थोरात आपल्यासोबत जोडलेत। नितीन, आपण पाहतोय मुंबईहून परतणाऱ्या आंदोलकांनी समृद्धी महामार्ग ठप्प केलाय, कारण फास्टॅगमधून पैसे वजा झाल्याने आंदोलकांनी हा संताप व्यक्त केला। काय सविस्तर माहिती आहे याबाबतची? कारण अगदी खरं आहे, जे आंदोलक 2 दिवसांपासून मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झालेले ते आता वापस आपल्या घरी परताना आपल्याला काही प्रमाणात पाहायला मिळतं आहे। आणि समृद्धी महामार्गाने बहुतांश लोक हे प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। समृद्धी महामार्गाच्या वैजापूर टोल नाक्यावरती हा सगळा प्रकार घडलेला आहे। एका फास्टॅग मधून पैसे वजा झाल्यानंतरही एका छोट्याशा कारणावरून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचा आणि या आंदोलनकर्त्यांचा वाद झाला। तो वाद हमरातुमरीपर्यंत पोहोचला, त्यामुळे बराच काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झालेलं होतं। जवळपास 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। मात्र वैजापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले, त्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर अखेर ही वाहतूक संपूर्णपणे सुरळीत करण्यात आली आहे। मात्र काही काळ त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी देखील आंदोलनकर्त्यांची समजूत काढली आणि अखेर आता सध्याला त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे। अगदी नितीन, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। Thank you.